26/11 हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात, भाजपच्या माधव भांडारेंचा खळबळजनक दावा, प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तींच्या सहभागाशिवाय हल्ला अशक्य, भांडारेंचा दावा। कोणाचा हात आहे हे मी काल, आज आणि कधीही बोललो नाही, मुंबई हल्ल्याबाबत खळबळजनक दावा करणाऱ्या माधव भांडारेंचं घुमजाव, हेडलीला पळून जाण्यास कोणी मदत केली, माधव भांडारेंचा सवाल। आपण चौकशी करू आणि कोण कोण जबाबदार आहे ते शोधून काढू, 26/11 हल्ल्यावरील भांडारेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, भांडारी आमदारकी न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्याची ही टीका। 26/11 हल्ला दरम्यान गुजरातनं गुप्तचर माहिती दिली नाही, काँग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद यांचा आरोप, कुबेर बोट गुजरातच्या हद्दीमध्ये हायजॅक झाली तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री कोण होते, अनीस अहमद यांचा सवाल। पुण्यातील साखर संकुलातील बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार शेजारी 10 दिवसातील दोघांची ही तिसरी भेट, कृषी क्षेत्रामध्ये एआयच्या वापराबाबत बैठक। पुण्यामध्ये शरद पवार अजितदादांमध्ये बैठक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधी पार पडली बैठक, बैठकीला व्हीएसआयचे अधिकारीही होते उपस्थित। शरद पवार संस्थाध्यक्ष आणि आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजित पवारांची बैठकीनंतर प्रतिक्रिया, तर परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, अजितदादांचं वक्तव्य। शरद पवार आणि अजित पवार एकत्रच, संजय राऊतांचा दावा, आम्हाला आणि एसएनसी गटाला कधी एकत्र बघितलं का, राऊतांचा सवाल। विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते 3दा काय 10दा भेटले तरी त्यात गैर काय, शरद पवार आणि अजित पवार भेटीवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया, अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास उत्तमच असल्याचीही मिटकरींची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवारांनी भविष्यात एकत्र येण्याचे संकेत दिलेत, त्यामुळे त्यांना जाहीर करू द्या, अंदाज बांधणं चुकीचं, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत कोणीही बोलू नका, उद्धव ठाकरेंशी युतीबाबत तुर्तास मौन बाळगण्याच्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना, 29 एप्रिल नंतर राज ठाकरे निर्णय कळवतील, प्रवक्ते प्रकाश महाजनांची एबीपी माझाला माहिती। प्रतिपालिका सभागृह या कार्यक्रमासाठी मनसेचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, त्याचप्रमाणे भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रणाचं पत्र, 26 एप्रिलला मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार। शिंदेंच्या सेनेचे नेते महाराष्ट्राचे शत्रू, त्यांना राज्याशी संबंध नाही, दोन्ही भाऊ एकत्र आले की त्यांच्या नशिबी शून्य येणार असल्यामुळे भाऊ एकत्र आल्याचं त्यांना नको, संजय राऊतांचा टोला। तुम्ही एकदा युती करा, आत्महत्या करण्याची वेळ कोणावर येईल हे कळेल, संजय शिरसाट यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। 2-0 एकत्र येतात तेव्हा कोणताही आकडा तयार होत नाही, राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर संजय निरुपमांची खोचक टीका, दोन्ही पक्ष तोट्यात चालणारे पक्ष असून केवळ स्वतःच्या बचावासाठी एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याची ही टीका। युतीच्या गोष्टी दोन्ही भावांमधल्या, दोघं एकत्र येत असतील तर आनंदच, महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावं ही तमाम मराठी माणसांची इच्छा, शिवसेना आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। सकारात्मकता ठेवा असा उद्धव ठाकरेंचा संदेश, राऊतांची माहिती, राज ठाकरेंनी मत व्यक्त केल्यावर इतरांना बोलायची गरज नाही, संजय राऊतांचा संदीप देशपांडेंना टोला। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर कोणी काहीही बोलू द्या, भूतकाळामध्ये वळायचं नाही असं आमचं ठरलंय, संजय राऊतांचं वक्तव्य, हातमिळवणी करताना भूतकाळामध्ये कशाला बघायचं, महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करायचं दोन्ही नेत्यांचं ठरलंय, राऊतांचं विधान। नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यासाठी बॅनर, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण द्यावं, बॅनरमधून मागणी, ठाकरेंच्या सेनेचे उपशहर प्रमुख बाळा दराडेंनी लावले बॅनर। धुळ्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे झळकले बॅनर्स, राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर, महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, कार्यकर्त्यांची मागणी। सोलापूरच्या माढ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाईंना शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे, कर्जमाफीच्या विषयावरून शेतकरी आक्रमक, शंभूराज देसाईंच्या भाषणावेळी सरकार विरुद्ध घोषणाबाजी। एका पत्रकार परिषदेमध्ये कामाचं बोला असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना मनसेच्या राजू पाटलांनी पाठवली कामाची यादी, एक्सपोज करत डोंबिवलीत रखडलेल्या कामांची यादीच राजू पाटील यांनी शिंदेंना पाठवली। खासदार विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विषय कधीच नव्हता, पक्ष खासदार असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावा असा आमचा प्रयत्न होता आणि तो चालूच राहणार,
मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान. माजी खासदार संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं पुनर्वसन करावं. संजय काकांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणामध्ये सरकारची आक्रमक भूमिका. प्रत्येक अहवालानुसार सरकारची वेगवेगळी कारवाई. डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुऱ्हाड. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण. आतापर्यंत कोणतंही आश्वासन नाही. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोरील सुनावणीनंतर भिसे कुटुंबाची प्रतिक्रिया. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अटकेचीही मागणी. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा आणि 20,000 दंड. महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीची 7 वर्षांची शिक्षा पूर्ण, सुटका होणार. अश्विनी भिडे हत्या प्रकरणी आरोपींना शिक्षा. यानिमित्त गोरे परिवारानं सरकारी वकील प्रदीप घरत आणि तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांचा कोल्हापुरी फेटा बांधून केला सत्कार. अंबरनाथमध्ये पनवेलकर बिल्डरच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी पनवेलकरांच्या घराच्या दिशेनं 2 राऊंड केले फायर. पोलिसांकडून तपास सुरू. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कास्तेला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यात तपास करण्यासाठी पोलिसांनी मागितली कोठडी. नाशिकच्या सातपीर दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली. याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेनं कारवाई केल्याचं निदर्शनास. दर्गा ट्रस्टला नव्यानं हायकोर्टात दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला. प्राध्यापक अविनाश ओक आत्महत्या प्रकरण. न्यायाच्या मागणीसाठी मंत्रालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते आशिष करंदीकरांचं आंदोलन. ओक यांच्या आत्महत्येला किरीट सोमय्या जबाबदार असल्याचा करंदीकरांचा आरोप. मुंबईतील दादर निवासी पार्क परिसरामध्ये हिंदी भाषेसंदर्भात भाजपची बॅनरबाजी. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती. बॅनरवर आशय. राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर झळकले बॅनर्स. भाजपनं जबाबदारीनं वागायला हवं. बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का? संदीप देशपांडेंची भाजपच्या बॅनरबाजीवर टीका. चर्चा करा, बॅनरबाजी करून काय होणार? देशपांडेंचा सवाल. हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून दादरमधील साने गुरुजी विद्यालयातील मुख्याध्यापक संचालकांना निवेदन. यावेळी हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचाही विरोध. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये आता संस्कृतची उडी. हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांची मागणी. मीरा भाईंदर महापालिकेच्या दालनामध्ये मनसेचं तीव्र आंदोलन. 11 वर्षीय मुलाचा जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी मनसे आक्रमक. जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशीची मनसेची मागणी. राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाची आणि महाराष्ट्राची बदनामी केली. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. भारताची बदनामी करून काही होणार नाही. लोकांमध्ये जाऊन विश्वास जिंकावा लागतो. फडणवीसांचा टोला. वक्फ कायद्याबाबत उद्या भाजपची कार्यशाळा. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार. गरवारे क्लबमध्ये केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन. भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे. उद्यापासून भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक प्रक्रिया. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली 72 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची निवड होणार. भाजपाच्या नव्या पक्षप्रवेशावर भाजपच्या कार्यकर्त्यांची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे नाराजी व्यक्त. पत्र देऊन व्यक्त केली खदखद. नाव न घेता काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंच्या प्रवेशावर अप्रत्यक्षपणे विरोध. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेसचं उद्या आंदोलन. मुंबई काँग्रेसच्या वतीने वांद्रे कलेक्टर ऑफिसला 2 वाजता होणार आंदोलन. वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेतेही राहणार उपस्थित. कोल्हापूरमध्ये कामगारांच्या साहित्य वाटपामध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप. 4 दिवसांपूर्वी नोंद झालेल्या कामगारांना साहित्य वाटप. एजंटच्या सहाय्यानं साहित्य वाटप केलं जात असल्याचा आरोप. कथित 100 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांना परदेशात जाण्याची परवानगी. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टाची परवानगी. सलील देशमुख सध्या ED प्रकरणामध्ये जामिनावर.
सोलापुरातील माढ्यामध्ये सावंत बंधूंचा वाद पुन्हा चव्हाट्यावर. संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांकडून शिंदेंच्या उपस्थितीत कार्यक्रमातून माजी मंत्री तानाजी सावंतांच्या नावाला कात्री. कर्जतच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष उषा राऊतांचा राजीनामा. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख. मात्र पदावरून हटवण्यासाठी राम शिंदेंनी सत्तेचा गैरवापर केल्याचा राऊतांचा आरोप. नांदेडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा. सकल मराठा समाजाची पालकमंत्री अतुल सावेंकडे मागणी. यावेळी पालकमंत्री सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची कार्यकर्त्यांची माहिती. बीडमध्ये एका शाळेला देणार दिवंगत संतोष देशमुखांचं नाव. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाला नाव देण्याचा निर्णय. विद्यालयाच्या आवारामध्ये उभारणार देशमुखांचा पुतळा. आदित्य ठाकरेंकडून वरळीतील रस्त्याच्या कामांची पाहणी. यावेळी काँक्रीट रस्ता घोटाळा, निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, आदित्य ठाकरेंचा सवाल. 6 दिवसांचा दरेगावचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत दाखल. 2 दिवसांचा दरेगावचा दौरा. शिंदेंनी 6 दिवसांपर्यंत नाराजी हे कारण होतं का, अशी चर्चा. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पालखी तळासह विविध ठिकाणांची पाहणी. चंद्रभागा, नदीपात्र, मंडप व्यवस्था यासंबंधी माहिती घेत गोरेंकडून वारकऱ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना. शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर भंडाऱ्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे काही दिवसांपासून नॉट रिचेबल. त्यामुळे 3,800 पेक्षा अधिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे पगार रखडल्यामुळे जिल्हा परिषदेवर शिक्षकांचा मोर्चा. मनसेचं नाशिक महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन. महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत घंटा वाजवत आंदोलन. शहरामध्ये विविध समस्यांविरोधात मनसे आक्रमक. नाशिकच्या बोराची गावामध्ये भीषण पाणी टंचाई. विहिरी कोरड्या पडल्या असून महिलांची पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरवर पायपीट. शासनाकडे मागणी करूनही टँकर मिळत नसल्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटरपर्यंत भटकंती. प्रशासनाच्या वतीनं पाणी टंचाईवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू. वाशिमच्या कळंबा बोडखे गावातील महिलांचा पाणी प्रश्नासाठी संघर्ष. 100 रुपये देऊन 200 लिटर पाणी विकत घेण्याची वेळ. पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महिलांचा हंडा मोर्चा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ. तापमान 44 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. वाढत्या तापमानामुळे नागपूरच्या 33 चौकांमधील सिग्नल दुपारी 1 ते 4 बंद राहणार. उन्हापासून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांची योजना. लातूरमध्ये पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिक त्रस्त. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप. याविरोधात महापालिकेसमोर भाजपचं जलाभिषेक आंदोलन. भाजप आमदार अमित साटम यांच्या नावानं मेसेज करून पैशांची मागणी. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राज्यात जुगारावर बंदी आणावी. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेख यांची मागणी. ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून सरकार तरुणाईला उद्ध्वस्त करत असल्याचाही ठाकरे गटाचा आरोप. भंडाऱ्याच्या लाखनीतील एका बारमध्ये राडा. राग अनावर झाल्यामुळे 6 ते 7 जणांकडून एकाला डोक्यावर काचेचा ग्लास फोडत बेदम मारहाण. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित. या प्रकरणी दोघं पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या माजलगावमध्ये हॉटेलवर जेवायला आलेल्या ग्राहकांचं भांडण सोडवणं मालकाला पडलं महागात. लाकडानं झालेल्या मारहाणीमध्ये हॉटेल मालकाचा मृत्यू. 6 आरोपी फरार. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील लोहारामध्ये लग्न बरातीत अपघात. नवरदेवाचा रथ अनियंत्रित झाल्यामुळे एका महिला वऱ्हाडीचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये 8 ते 10 चोरट्यांनी व्यापाऱ्याचं घर फोडलं. 2,32,000ची रक्कम चोरांकडून नंपास. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल. नातेवाईकांवर रुग्णाला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्याची वेळ. यामुळे रुग्णालयाचा गलथान कारभार समोर. आष्टी शहरातील 550 बोगस मतदार प्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीच कारवाई नाही. औरंगाबाद खंडपीठाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना 8 मे पूर्वी शपथपत्र सादर करण्याचे आदेश.
बोगस मुख्याध्यापक पराग पुडके नियुक्ती प्रकरण नागपूर पोलिसांकडून गोंदियाच्या एका शिक्षण संस्थेमधील सचिव राजू मेश्रामला अटक. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकरता प्रवेश प्रक्रियेत सुधारणा नियम तयार करण्यासाठी समिती पालकांना आपल्या सूचना मांडता येणार. 25 एप्रिलपर्यंत सूचना स्वीकारण्यात येणार. बुलढाण्यामध्ये नखगळती झालेल्या 70 रुग्णांची केंद्र सरकारकडून दखल. माझाच्या बातमीनंतर आकस्मिक चिकित्सा राहत पथक नियुक्त. डॉक्टर तंजीन दिकेड यांच्या नेतृत्वातील पथक दौरा करणार. पुण्यामध्ये जीबीएसचा उद्रेक पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे. NIVच्या प्राथमिक निष्कर्षातून धक्कादायक माहिती समोर. खडकवासला धरण परिसरामध्ये कुक्कुटपालन, कोंबड्यांच्या विष्ठेचे तपासते नमूने. गडचिरोलीच्या रेगुंठा परिसरातील नागरिकांचा रस्त्याअभावी खडतर प्रवास. वेज्जूरपल्ली परसेवाडा रस्त्याची दुरवस्था. यामुळे इंग्रजांच्या काळामध्ये बनवलेल्या पायवाट रस्त्याचा आजही वापर. रस्त्याअभावी उपचाराला विलंब झाल्यामुळे महिलेचा मृत्यू. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातली घटना. महिलेला शेतात काम करताना अचानक चक्कर आली, मात्र रस्त्याअभावी रुग्णालयात न्यायला उशीर झाल्यामुळे महिला दगावली. नागपूरमध्ये बायो सीएनजी बाबत टॅक्सी चालकांची नाराजी. बायो सीएनजीमुळे 30% आर्थिक भुर्दंड बसत असल्याची भावना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.